गुरुदेव दत्त. श्री दत्तप्रभूंची अमर्याद शक्ती. श्री गुरुचरित्राच्या 9व्या अध्यायामध्ये एका हृदयस्पर्शी प्रसंगामध्ये श्रीपाद वल्लभ दत्तप्रभू आणि त्यांचा धोबी भक्त यांच्यामध्ये घडलेला संवाद आहे. त्यामागचं अतिशय गूढ तत्त्वज्ञान श्री दत्तप्रभूंची अनंत शक्ती स्पष्ट करतं. या धोबी भक्ताची अत्यंत प्रामाणिक सेवा आणि निश्चिम श्रद्धा पाहून श्रीपाद वल्लभ दत्तप्रभू त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्याला राजा होण्याचा वर देताना म्हटलं, हे वरदान तुला लगेचच भोगायचं आहे का पुढच्या जन्मी? श्रीपाद वल्लभ दत्तप्रभूंचा हा प्रश्न त्या वरदानापुरता मर्यादित नसून काळाच्या मर्यादांपल्याड असलेल्या त्यांच्या दिव्य सत्तेचं वर्णन त्यामध्ये दडलेलं आहे. त्यांनी आपल्या त्या धोबी भक्ताला स्वतःच्या भवितव्याची निवड करण्याचा अधिकार दिला. केवळ सर्वशक्तिमान परमेश्वरच असं करू शकतो. या प्रसंगातून एक महान सत्य लक्षात येतं आणि ते म्हणजे श्रीपाद वल्लभ दत्तप्रभूंच्या श्रीचरणी काल, योग, नियती शरण आहेत. भक्ताच्या कल्याणासाठी ते काळाची दिशा बदलतात, संकल्प क्षणामध्ये सिद्ध करतात आणि भविष्य घडवून आणतात. अढळ भक्तांसाठी श्री दत्तप्रभूंची कृपा अनंत असते. जेव्हा श्रद्धा शुद्ध असते तेव्हा श्री दत्तप्रभू भक्ताच्या जगण्याचं कालचक्रच बदलून त्याला लगेचच किंवा पुढच्या जन्मामध्ये योग्य ते फळ देतात. गुरुदैव दत्त.